झी5 ॲप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा। अर्जुन, एका सरकारी अधिकाऱ्याला मारण्याचा पण गुन्हा केलाय बरं का, नोंद करून घे। जेव्हा गावात आलो होतो ना, तेव्हा राहायला घर नव्हतं, म्हणून सरकारी दरबारी खेटे घातले, पण काहीच उपयोग आहे ना। घर नावावर करायला, जागा नावावर करायला पैसे मागितले त्यांनी, म्हणून पैसेही दिले, पण तरी सुद्धा त्याने जागा दिली नाही। मग सटक, मग डायरेक्ट त्या असणाऱ्या त्या अधिकाऱ्याची गाडीच फोडली। आणि गाडी फोडायचं कारण हे होतं, कारण तायडी तापानं फनफनली होती आणि राहायला घर नव्हतं। तायडीचा ताप तर परताय फडपर्यंत पोहोचला होता तेव्हा। पण हे कोणालाच कळलं नाही रे। आणि हे सगळे गुन्हे असतील ना, तर कर ना मला अटक, पण ज्याच्यासाठी हे सगळं केलं ना, ते तर झालं ना रे बाळा। घर झालं, पोरं मोठी झाली, शिकली, कमवायला लागली, आणि ते काय पाहिजे। हा, आता मी तुमच्या पोरांच्या आडेत असेल तर परत एकदा मी सगळं स्वतःवर घ्यायला तयार। अहो काय बोलताय तुम्ही, थांबा की। नाही, मी काही चुकीचं बोलत नाही। मीच पोरांच्या आडात, त्यांच्या पोटाला पोर नव्हतं म्हणून मीच बोलत आलोय ना। त्या बायकोला मी घालवली, अर्जुन घरी आल्यापासून तर मी त्याला, पण तेव्हा बी आणि आता बी मी जे काही केलं ना, ते फक्त माझ्या घरासाठी। बस, माझ्या डोक्यात फक्त आणि फक्त माझं घरच होतं, आणि आताही फक्त माझ्या घरच्यांसाठीच मी विचार करत आलो। सगळं जे काही केलं ते त्याचसाठी केलं, चूक बरोबर काही बघितलं नाही मी। आणि हे सगळं जर गुन्हा असेल तर मला अटक कर, नाही खरंच कर अटक। अहो आता तुम्ही घर सांभाळताय म्हणल्यावर तुम्हीच करायला पाहिजे की हे सगळं। आता ते कोण काय करणार ना, तुमचंच काम आहे ते, दुसऱ्या कोणाचं नाही। आता पण हे काय बोलून दाखवायच्या गोष्टी आहेत का, सांगा बरं। सरकार, तुम्ही सांगितलं ते बरंच केलं। अहो सरकार, काय बोलताय काय तुम्ही, काय चाललंय काय? हा, सरकार चूक याची आहे। नाही सुजा, मी जे बोलतोय ते बरोबर बोलतोय। घर सांभाळायच्या नादात मी घरातल्या माणसांना विसरलो। घर झालं, पैसा झाला, सगळं, पण घरातली माणसंच नाही। तर काय उपयोग आहे मग त्या घराचा, काय उपयोग आहे? ती पोरगी, ती आप्पी बरोबर बोलत होती, घर माणसांनी बनतं, आणि सरकार तेच विसरला। चूक झाली माझी, चूक झाली माझी, मला माफ करा, सगळं मला माफ करा। ते अर्जुन असं का करतोय माहितीये का तुम्हाला? कारण ती आप्पी आवडते त्याला, अहो तिच्याशी लगीन पण करायचं म्हणतोय तो। काय? त्याच्या बाप जन्मात मी होऊ देणार नाही। त्या अवदेशाचा पाया घराला लागणार नाही म्हणजे नाहीत। त्याला असं सांगून नाही कळणार, मग लाद घालून हाकलून देईन। अहो असं कसं म्हणताय तुम्ही? त्यांना अजून बाकीच्या गोष्टी बाहेर काढल्या म्हणजे? पण त्या गोष्टींची कल्पना अजून कोणालाच नाही, ते कोणाच्या डोक्यात बी आलं नाही आजवर। आजच कोणाच्या डोक्यात आलं नाही, कारण सरकार आणि रुक्मिणी तसं वागत होते सगळ्यांशी, पण आता सरकारच असं वागायला लागले तर कसं होणार? मग शंका येऊ शकते का नाही? नाही नाही, हे होऊन चालणार नाही। म्हणूनच म्हणते, त्याच्या संग असं बोलून नाही चालणार। आता मी काय सांगते ते ऐका। हे बघा, आपण गोड गोड बोलून त्याच्याकडनं आपलं काम करून घ्यायचं। म्हणजे असं आहे बघा, नाही म्हणजे जेवायचं राहू द्या। अहो असं काय करताय? हा काय अक्का,
मला नुसतं जेवायचंच असतं ना तर मी गावातल्या कोणत्या बी घरी जाऊन जेवलो असतो ना. पण नाही, मी इथं येतो का का तर मला अपर्णासोबत वेळ घालवता यावा, तिला समजून घेता यावा म्हणून. पण खरं सांगायचं तर अक्का ती कवा घरात नसतीच, आणि चुकून जर कवा घरी असली तर मला वाढून निघून जाते. तिला जर माझ्याबद्दल काय वाटतच नसेल तर मग वाच परत परत इथे येण्यात काय अर्थ नाही ना अक्का. आओ तसं नाही जावय बापू तुम्ही. अक्का हे जावाय जावाय म्हणून मला गुळ लावणं बंद करा बरं का. मला काय कळत नाही का मी या घरचा जावाय व्हावा असं तुम्हालाच वाटत नाही वाटतंय मला. अहो नाही नाही असं काय नाही, खरंच आमच्या आप्पीच्या मनात बी असं काहीच नाही बघा. तुम्ही तिचं वागणं नका मनाला लावून घेऊ. आई अहो मनाला कसं काय लागणार नाही सांगा बरं. आओ तसं काय नाही जावय बापू, आम्ही आहे की इथं. तुम्हाला जे काही वाटतंय ना आमच्या संगत बोला की. उद्या म्हणता माझ्या संग लग्न करा. हा करायचं का? जाऊ द्या जाऊ द्या, माझंच चुकलं. मला ती आवडली, मला वाटलं तिच्यासोबत बसून वेळ घालून जे काय गैरसमज झाले ते दूर करता येतील. पण नाही अक्का, मला असं वाटलं ना ते माझंच चुकलं. असू दे, हे जेवायचं राहू द्या, येतो मी. अहो ऐका की माझं, असं भल्या ताटावरनं उठून जाऊ नका हो. नाही आई, ह्याचं पाप माझ्या पदरी पडू दे, चालेल मला, पण आज नको. जावय बापू आओ झालं. तुझी ही पोरगी स्वतःच्या हाताने माती करून घेते बघ. गेलं का नाही सोन्यासारखं पोरग ताटावरनं उठून. हा किती वेळा समजवायचं ग तिला सांग बरं. आधी तू समजून सांगत होती, बापू समजून सांगत होतं, बापूंचं ऐकत तरी होती ती. आता कोणाचंच ऐकणं झाल्या. मी तर बोलून बोलून दमले बघ. तुझी ही पोरगी काय सुद्धा. या या राणे साहेब. काय झालं आता? अगं कुठे गेलतीस तू? हा अगं मम्मी काय झालं माहितीये का? झालं मोडलं तुझं लग्न. अगं संकल्पराव भरल्या ताटावरनं उठून गेल्यात, ती पण रागानं. हायस घरात हायस काय एकदा तरी त्यांना जेवाय वाढायला. अगं एवढं सोन्यासारखं स्थळ आलंय आणि तुझी नाटकं चालल्यात होय. काय सुषमे, माझ्या टायमाला हे असलं स्थळ आलं असतं ना तर मी तर लग्नाला ते जा जा पहिली त्यांना बोलून आण संकल्परावासनी. आपे ही संधी जर हातची गेली ना आयुष्यभर स्वतःला दोष देत बसशील. जा पहिली, जा ते संकल्परावासनी घेऊन ये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.